वस्तू बाबाजींच्या पालखी पुण्यासाठी व्यासपीठात घ्यायचे अण्णासाहेब कारभारी जाधव. चला चला बाबाजींच्या पालखीचं पूजन होईल. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या स्वागत करायचं. बाबाजींच्या पालखीचं पूजन होतंय. पूजन करायचं गुरुच्या नामात रचायचं. बाबासाहेब जाधव यांनी व्यासपीठ करायचंय. बाबासाहेब जाधव यांनी व्यासपीठ करायचंय. स्वामींचं पूजन पूर्ण बनवलं त्यांच्या सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. बाबाजींचं पूजन संपन्न होत आहे. जय जगन्नाथ. गुरु पूजनाला उपस्थित सर्ववृंद जाऊया चला सर्वांनी मनोरमेला वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचा आणि सर्व संतांचं स्वागत करायचं आहे. गुरु महाराज 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय 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 गुरु महाराज गुरु महाराज राज्य संत सद्गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु कैलासराना शिवचन्द्रमा फणीन्द्रमाथा मुकुटी झला कारुण्य सिंधु तुझवीना शंभो भज सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः पार्वती पते हर हर महादेव कृष्ण भगवान जनार्दन स्वामी महाराज की जय ईश्वर भगवान ईश्वर महाराज की जय सनातन धर्म की जय हनुमान श्याम रामचंद्र की जय रामेश्वर भगवान की जय सर्वांनी भजन करूया हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जय हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन स्वामी महाराज की जय शिव राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने रामेश्वराच्या सानिध्यात राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या या पवित्र आश्रमात पौर्णिमेची पंगत आणि हा सत्संग सोहळा आपण दर महिन्याला या ठिकाणी आपण करतो, ही वारीच म्हणावी अशा हे या पवित्र पावन आणि आजची जी काही पंगत आहे ती फार शुभ दिनी आहे.
कोजागिरी पौर्णिमा, बरोबर आहे? ज्यांची पंगत आहे आपण त्यांचं खरंच टाळ्याच्या गजराने स्वागत करू. त्यांना पुढं बोलून आपण त्यांना एक कविना शाल या ठिकाणी अर्पण करणार आहोत. कृपया ज्यांची पंगत आहे त्यांनी समोर यायचं आहे. विशेष आपल्याला त्यांनी एवढे सुंदर या ठिकाणी कमान उभार करण्यासाठी फार मोठं सहकार्य केलं. अतिशय सुंदर आश्रमाला शोभा आणली आणि म्हणून ज्यांनी कमान आपल्याला खर्च केलं ते कुठे गेले? कमानीचा खर्च करणारे कुठे आहे का? उभा राहा. टाळ्याच्या गजरात स्वागत करू यांचं बी आपण. वा, असंच काहीतरी दरवर्षी काही नवीन दिसलं की आपल्याला खूप आनंद होतो. या पुढे या. जोडून याद उत्तम व्यवहारे, जोडून याद उत्तम व्यवहारे, जोडून याद. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. उदास विचारे उदास विचारे आजची जी कोजागरती म्हणजे कोण कोण जागा आहे असं कोण म्हणतं? स्वतः लक्ष्मी माता म्हणते. लक्ष्मी नारायण भूतलावर येतात कोजागिरीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी. आणि कोण कोण जागा आहे त्याला लक्ष्मीची पूर्ण कृपा होते, झोपल्याला तशीच ठेवते. विचार करा, झोपणारे तसेच वर्षभर, मग काय? काल कोण कोण झोपलं होतं? बरोबर, प्रामाणिकपणाने सांगा. म्हणून कोजागरती, कोण जागतो? आई त्याला आशीर्वाद देते. लक्ष्मी स्वतः आशीर्वाद देते. चंद्रामातून अमृत मिळतं आपल्याला. काही काही तर 8-9ला असं दाखवते म्हणून कमीत कमी 12 वाजेपर्यंत जागरण केलंच पाहिजे, नियमच येतो. आणि तो प्रकाश जर पडला तर आपलं सगळे रोगराई शरीरातले नष्ट होतात. म्हणून ते दूध प्यायचं असतं. दूध कोणाला आवडत नाही? त्यातले त्यात काजू बदाम टाकलेलं त्याच्यात. आणि म्हणून कालचं आणि आजचं महत्त्व आहे जागरण करणं. विशेष म्हणजे एक कथा पण फार सुंदर आहे कोजागिरी मातेची. एवढी आपण कथा सांगूच 5 ते 10 मिनिटं लागतील. एक ब्राह्मण आहे, विलित नावाचा ब्राह्मण. एवढी सुंदर कथा आहे, ऐकल्यानंतर आपल्यालाही वाटेल की आपण दरवर्षी कोजागिरीच्या निमित्तानं भजन पूजन आणि जागरण केलं पाहिजे. आईचा खाला वागो देते हरिनाम ससळ, आईच्या है जागरण ते हरिनाम ससळ. खेळती आंबे तुझे गोदडी, खेळती आंबे तुझे गोदडी, तुझे गोदडी, तुझे गोदडी. गोदडा येई वो जगदंबे, गोदडा येई वो जगदंबे. म्हणून या ठिकाणी आपण भजनी मंडळाचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. या ठिकाणी जे सेवाधारी आपल्या आश्रमात आहे, आता इथं पूजापाठाला अडचण राहिली नाही. राघव महाराज पण या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत. भाविक भक्तगण माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात, कारण ही वारी कोणीच चुकत नाही. त्यांना माहिती आहे काही असो, आमटी बाजरीची भाकर का असताना पण करायची, पण वारी चुकायची. आणि म्हणून हे नेम जो आपण घालून दिला, मंडळाचं खरंच कौतुक आहे की एवढं मोठा खर्च आता आपण करतो आहोत. थोड्या दिवसात इथं मोठं आपल्याला सभामंडप उभा राहील, सगळ्यांची व्यवस्था होईल, कुठंही कार्यक्रमाला अडचण येणार नाही. एवढं सुंदर तुम्ही कार्य करता, ते तुमच्यासाठीच आहे सर्व. आणि म्हणून तळमळ करणारे, रात्रंदिवस धावपळ करणारं मंडळ आहे, त्याच्या पाठीमागं तुम्ही उभा राहतात. आणि वार्षिक आपण
गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनुष्ठान पण करतो. म्हणून वलित नावाचा अतिशय पण ब्राह्मण खूप पूजा करतो आहे. पण त्याच्या वाट्याला दारिद्र्य आलेले. आपण म्हणतो सुदाम ब्राह्मण दारिद्र्य पिढीला, सुदाम ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. सुदामाच्या घरी सुद्धा भगवंत असताना गरिबी आली. गरिबी सांगता येत नाही कोणाकडे येईल. जी आ सकती वो जा सकती, जी जा सकती फिर आ भी सकती. लक्षात घ्या. म्हणजे गरिबी ती कधी येईल सांगता येत नाही, कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून आपल्याला लक्षात राहू द्या, तो ब्राह्मणाकडे खूप गरिबी, अतिशय. कुठंतरी दिलं तर खायचं, मागायचं, दिलं ते पण समाधानाने राहायचं. पण मात्र मंडळी फार अवघड होती त्यांची. तिला अभिमानी होती. इकडं कोणाकडे पाहू नका, नाही तर काय बरं, इकडं खूप नम्रता आहे, अजिबात नाही. ते फार अवघड. घरी आले का तुम्हाला काही नाही काम, म्हणजे बिचारा ब्राह्मणाला खूप बोलायची, रात्रंदिवस बोलायची. तुम्हाला कमवता येत नाही, आम्हाला इथं का तुम्ही अशी भिकारीची आहे, काही बोलायची बिचारी. खाईपर्यंत तर त्याचा अर्ध जिरून जायचं. दररोज बोलायची. मला कपडे नाही, मला चांगल्या साड्या नाही. तो बिचारा काहीच बोलत नाही. त्याला वाटलं आपल्या वाट्याला गरिबी आली, आपण याला कशाला बोलायचं. एक दिवस वडिलाचं श्राद्ध होतं, ब्राह्मण देवतेचं. त्याला वाटलं आपण हे श्राद्ध करू, पण ही काही ना काही आपल्याला बोलणार, बडबड करणार, ही काही बनवणार नाही. त्याच्यापेक्षा आता काय करायचं. मित्र आला. मित्रांनी सांगितलं असं कर, तू दरवेळेस ना तू चांगलं करायला गेलं का ती वाईट करते, मग तू आता असं कर की उलट बोलायला शिकतो. अरे बरं, मला कळालं नाही म्हणे. मग तो काय म्हणे, मला वडिलाचं वर श्राद्ध करायचं नाही. आणि विशेष म्हणजे चांगला एकही ब्राह्मण बोलायचा नाही. जे फार वाया गेलेले असं कोणतरी मला बोलायचे आहे. मला चांगला स्वयंपाक बनवायचा नाही. ते म्हणे हा का नाही, मी करील म्हणे. सकाळपासून स्वयंपाकाला लागली. खूप सुंदर स्वयंपाक बनवला. चांगले चांगले पवित्र विचारवंत, चांगले विवेकी ब्राह्मण सगळे बोलवले. यथायुक्त दक्षिणा वाटली आणि फार मग त्याच्यामध्ये मिरवून फार बरं वाटायला लागलं तिला. वा वा. ब्राह्मण एकही शब्द बोलला नाही. पण ते पिंड ज्यावेळेस राहतं ना, शेवटी पिंड. आता हे सगळं पूजापाठ झाली, ब्राह्मण दक्षिण घेऊन आशीर्वाद देऊन गेले. तेवढ्यामध्ये तो पिंड राहिला. ब्राह्मणाचं काही लक्षातच राहिलं नाही. आपण ते हळूच म्हणलं, ब्राह्मण म्हणलं, अहो हे सगळं कार्य केलं तुम्ही, पण तो पिंड काही गंगेत टाकला नाही. हा गंगेत एक खराब विहीर होती, त्याच्यात सगळं कार गटर सांगितलं, त्याच्यात नेऊन टाकून. ब्राह्मणाला वाटलं शेवटी आपण चुकून बोललो. म्हणून ब्राह्मण खूप चिडला तिच्यावर की अगं मी आतापर्यंत तुला बोललो नाही, पण माझ्या वडिलाचं पिंड आज तू अशा खराब जागीत टाकला. आजपासून मी तर जंगलात निघून जाणार, तुझा स्वीकार करणार नाही. ज्या दिवशी धन कमी होईल त्याच दिवशी या दारात येईल. म्हणून 30 दिवस एका जंगलात होता आणि एक दिवस तो म्हणजे आजचा कोजागिरीचा दिवस. नदीला खूप सुंदर पाणी होतं. फलाहार करता कंदमुळं खायचा. त्याला वाटलं आज कोजागिरी आहे, पवित्र दिवस आहे, आपणही कोजागिरी आईची उपासना करू, लक्ष्मीची उपासना करू. म्हणून तो लक्ष्मीच्या उपासनेसाठी बसला, ध्यानाला बसला. आणि ध्यानाच्या पलीकडं, गंगेच्या पलीकडं धर्म नावाची नदी वाहत होती. त्या नदीच्या पलीकडं 3 कन्या पूजनासाठी आल्या होत्या कोजागिरीच्या. पूजा करून स्नान करून बसणार होत्या, दिवे लावले. आणि तेवढ्यात म्हणे अरे आता रात्री 12 वाजायचे, त्याच्यापेक्षा आपण काहीतरी खेळ खेळूया लक्ष्मीच्या नावानं. तेव्हा आपण तर तिघीच हे चौक कोणतरी पाहिजे. म्हणून तो ब्राह्मण तिथं दिसला त्यांना. तो असा कृत झालेला होता, काही खाल्ल्यामुळं काहीच राहिलं नव्हतं शरीरामध्ये. मग त्या तिघी आल्या म्हणे, ए ब्राह्मण देवता, आमच्या संग तुम्ही काहीतरी खेळ खेळा म्हणे, आपण सोंगट्याचा खेळ खेळू म्हणे. अरे मी असं काही खेळ खेळत नाही, मला अजिबात आवडत नाही म्हणे, मला लक्ष्मीचं आज पूजन करायचं म्हणे. लक्ष्मीचं पूजन म्हणूनच चला मंदिरात. मंदिरात गेले.
मांडलं सगळं ते सोन्याच्या ताटात ते जेवण त्याला दिलं सगळं दिलं. तेव्हा त्या नाग कन्या होत्या तिघीची तिघी. नागदेवताच्या कन्या होत्या कालियाच्या. आणि त्या कन्या बसले ते सोंगटे खेळायला लागल्या. आता याच्याकडे काहीच नव्हतं. याच्याकडे एक उपरणं होतं कमराला बांधलेलं थोडंसं एक जानू होतं. पहिल्या याच्या डावात ते उपरणं हरून गेलं म्हणजे आता काहीच राहिलं नाही. ते हरलं. दुसऱ्या जानवर राहिलं ते पानाला लावलं. तिसऱ्या वेळेस म्हणे आता सगळं जीवन मी पानाला लावतो. तेवढ्यात लक्ष्मी पाहत होते. याची मान खाली चाललेली होती. लक्ष्मी खाली नारायण सह येत होते. लक्ष्मी सहित देव शोभे नारायण. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. धन्य सताचे सरण. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. जा सुखारणे देव वेडावला. जा सुखारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी सदन राहिला. ओ वैकुंठ सोडोनी. लक्ष्मीने पाहिलं ब्राह्मणाच्या अंगावर काही राहिलं नाही. खाली पाहतोय सगळ्या बाजूने हरलेलं दिसतंय. लक्ष्मीने तिथून जी कृपा केली त्याच्या अंगावर रेशमी कपडा अंगावर दिसायला लागला. काही कमी ठेवलं नाही. युवराज शरीर असं बनवलं. आणि तेवढ्यात सगळ्या तिन्ही कन्यांनी पाहिलं का रे आपल्या समोर जो ब्राह्मण होता फार कृश होता पण त्याचं शरीर एवढं युवराज बनलं. त्याचे कपडे सुंदर झालेले आहेत. त्याला धनाची काही कमी राहिली नाही. याचा अर्थ यांच्यावर लक्ष्मीची कृपा झाली. त्याच्या निमित्तानं आपल्याला लक्ष्मीचं दर्शन होत आहे. म्हणून तिन्ही कन्यानं त्या ब्राह्मणाशी विवाह केला. लक्षात राहू. आता त्या राजकन्या त्या नागदेवताच्या आणि आल्या त्या रथात बसून. ब्राह्मण आपल्या घरी आला. दरवाजापाशी पहाटेचा वेळ होता. आणि दरवाजापाशी ती पत्नी त्यांनी पाहिली. पत्नीला तर कायच वळखत. पत्नीला वाटलं एवढे माझे बारीक असताना हे असे कसे रथावर सोन्याच्या रथात आले. मग पत्नीने त्यांचं स्वागत केलं. येणी तिचं स्वागत केलं. जाऊ दे आज मी गरीब होतो परंतु आज बघ किती श्रीमंत होऊन आलो. आज माझ्याकडे सगळं नाही. ती पत्नी रडायला लागली की आज तुम्ही एवढे असताना माझा स्वीकार करताय. नाही तुझ्यामुळेच मी नसतो. तू नसतं पाठवलं ते कशाला वैभव आलं असतं. जंगलात गेलो कशाला असतं. तिचा स्वीकार केला. चौघी राहण्यात तिथं राहून त्याचं आयुष्याचं कल्याण झालं. लक्ष्मीने भरून दिलं. याचा अर्थ आपण काय केलं पाहिजे. कोजागरी व्रत केलंच पाहिजे. कोजागिरीच्या दिवशी जागरण केलंच पाहिजे. कोजागिरीच्या दिवशी आपण पूजन केलं पाहिजे. आणि कोजागिरीच्या दिवशी भजन पूजन कीर्तन. मायेचा वागे जरा शिगरी कोल्हापुरा. मायेचा वागे जरा शिगरी कोल्हापुरा. करूया जय घोष माऊलीचा. करूया बुधो 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 आप्पा बाईचा. करूया बुधो 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 आप्पा बाईचा. विशेष म्हणजे श्री सुक्त वाचलं पाहिजे. त्या दिवशी काय वाचलं पाहिजे. श्री सुक्त माहिती तुम्हाला. लक्ष्मीचं स्तुती आहे त्याच्यामध्ये. इथं ब्राह्मण देवता आहे का आपल्याला. आहे ना. काय वाचलं पाहिजे. झोपू नका. झोपले नाही. कोण झोपलं नाही मुद्दाम म्हटलं. काय वाचलं पाहिजे. श्री सुक्त वाचलं पाहिजे. किंवा आईला बोलवण्यासाठी 108 नामावली. काय असं जर म्हटलं ना आपण त्याच्यावर जर म्हटलं ना 108 आईची नामावली तर 108 वेळेस आईचं नाव घेतलं की आई प्रत्यक्ष येते. किती नाव घ्यायचे आईचे माहिती का. मोबाईलमध्ये म्हटलं ना 108 नामावली तर लगेच येते. दुसरं बोलवण्यापेक्षा. गिरी नंदिनी नंदिनी मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते. गिरिवर विंदो शिरोधनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुते. भगवती भेषित कंठ कुटुंबिनी भूर कुटुंबिनी भूरगृते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य दर्पिणी शीलसुते. हे जसं महिषासुर मर्दनी हे आहे तसं अजून एक 32 नामावली. काय
माहिती का 32 नामावली सप्तशतीमधील 32 नामावली अतिशय महत्त्वाची आहे. आपण ज्या दिवशी लक्ष्मीपूजन कराल त्या दिवशी 32 नामावली करा किंवा नवरात्रात 32 नामावलीचा जप केला पाहिजे की आई प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. नुसतं सप्तशतीमधील 32 नामावली असं म्हटलं का 32 नाव आहे त्या आईचे, पण आपण याच्याकडे कोणी पाहतच नाही याच्यात काय काय. आणि हे जर आपण शोधलं तर सगळं मिळतं. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, अतिभाग्यवान आहात की जेणेकरून या ठिकाणी पौर्णिमेचं व्रत करतात. यशोदेमाईनं स्वतः हे व्रत केलं कृष्णासाठी आणि म्हणून आपण सुद्धा हे व्रत केलं तर आपल्याला सगळे सुख संपत्ती संतती सर्व मिळतं. फक्त 32 पौर्णिमेचा उपवास केला पाहिजे. किती केला पाहिजे? 32 पौर्णिमा उपवास. जसं प्रदोष करतो तसं पौर्णिमा करून पहा. 32 उपवास जर केले त्यामध्ये सगळ्या पौर्णिमा येतात आणि अनेक म्हणजे गुरुपौर्णिमा असो दत्त जयंती असो सगळेचे सगळे जे आहे ते पौर्णिमा ह्या निमित्ताने येतात. त्याचा उपवास केला तर आपल्याला परमेश्वराची कृपा होते. म्हणून आपण भाग्यवान आहात. या ठिकाणी वास्तविक आम्ही म्हणजे खूप धावपळ असते, परंतु पौर्णिमा आणि प्रदोष म्हणलं का वाहेगाव दिसतं, पौर्णिमा म्हणलं का चिचुंडी दिसतं आणि एक प्रदोष म्हणलं का भाऊसाहेबनगर. म्हणजे ही कार्यक्रम कोणाला देता येत. पौर्णिमा आले का भूतपड उभाच आहे. आम्हाला हे पाहिले लगेच काटायचे जायचं 7-8 जण पौर्णिमा येत आता काय सांगा. म्हणून यावं लागतं, नाहीतर खूप थकून जातं दिवस प्रवास. परंतु अशा या पवित्र पर्वणीवरती वेळ काढून ही नेहमी सेवा होते. त्यानिमित्ताने तुम्ही सगळेजण येतात. 2 शब्द कवेना आपल्या कानात पवित्र जातात, आपला उद्धार होतो. हेच या ठिकाणी सांगून आता थोडंसं धावपळ असल्यामुळं उद्यासुद्धा 4-5 प्रतिष्ठा आहे. नाशिक, पिंपळगाव, बसवंत, निफाड धावपळाची सकाळपासून. त्याच्यामुळं कालचं रात्रीचं खूप जागरण झालं. 2-2:30 वाजेपर्यंत भजन पूजन. खूप लोक आले, कुठले लांब लांबचे लोक आले. मग त्यांना प्रसाद बनवणं, त्यांचे जेवणं खावणं 2-2:30-3 वाजत आहे. आणि म्हणून कालचंही थोडंसं जागरण झालं. कालच जर झाला असता आपला हा कार्यक्रम कोजागिरीचं दूधही झालं असतं आणि प्रवचन ऐकायला भेटलं असतं, भजनही झालं असतं. पुढच्या वर्षी पाहू आपण कोजागिरी, नाही का? पुढच्या वर्षी कोजागिरीच्याच दिवशी हा कार्यक्रम ठेवू, म्हणजे आनंद होईल, नाही का? चालत स्वामी महाराज माझ्या आईचा मंगळवार ग, माझ्या आईचा मंगळवार ग. हिरव्या साडीला पिवळी किनार ग, माझ्या आईचा मंगळवार ग, महालक्ष्मीचा मंगळवार ग. सर्वांनी पुनर्मिळत आहे त्याला स्वागत करायचं आहे. बाबाजींचं पूजन भक्त मंडळाच्या वतीने झालेले प्रसाद बाबाजींना घेऊन यायचा. हो, या ठिकाणी आपल्या कमानीला जे काही आता कलर वगैरे लागेल, पेंटर वगैरे लागेल, सर्वांनी सुंदर देव जय देव श्री राजमूर्ती दत्ता कलिता परा गौरी कुमरा चंदनाची मूर्ती केशरा रे मूळ शोभा नंदन गौरी जय देव जय मंगलमूर्ती श्री राजमूर्ती दर्शनवंती पवना महालक्ष्मी आली उमाडी तो का पुराणी दत्ता
प्रसन्न झाली सोन्याच्या पबलाने कुंकवाने गंगा मुखीचा बोला दिला हाती शोभे बाजूला दिला प्रसादाला मेरा सोन्याच्या पबलाने महालक्ष्मी ओवाळले कपुराने प्रसन्न झाली सोन्याच्या आरती बंद गणगाती अंबिकेची बसती सोन्याच्या पबलाने ओवाळले कपुराने प्रसन्न झाली सोन्याच्या भाव भक्तीच्या जमाला त्या अंबिकेच्या गळा पायी वाजे जे गरमाला केला नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पबलाने महालक्ष्मी आली ओवाळले कपुराने प्रसन्न झाली सोन्याच्या अंबिकेची भरली मोठी लावली चंदनाची ओटी कीर्ती तिची जगजेली झाली दर्शनाला लागी सोन्याच्या पबलाने महालक्ष्मी आली ओवाळले कपुराने प्रसन्न झाली सोन्याच्या ओ जय जय त्र्यंबकाचार्य गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलपाणी शंभोनी लक्ष्मी वाटे जयकरा मारुडा बलिभूषणानो दशभुज पंचानना विभूतिमाला कटा सुंदर गणगम गणगणा हो जय जय त्र्यंबकाचार्य गिरिजानाथा त्रिशूलपाणी शंभोनी पडले गोहत्याचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो जाणे तपमानिले ध्याना तुझ अंतरी हो संत हो मुनी जाणे शाना तिथली गोदावरी हो औदुंबर बळ प्रगटे पावन लोक्याची करी हो जय 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 गंगाधरा हो त्रिशूलपाणी शंभोनी गोहत्याचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो जाणे तपमानिले ध्याना तुझ अंतरी हो संत हो मुनी जाणे शाना तिथली गोदावरी हो औदुंबर बळ प्रगटे पावन लोक्याची करी हो जय 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 भगवान गिरिजा त्रिशूलपाणी शंभोनी धनुषावर बरसा मैमावाचे वरवरवती हो अनिकही बहुतीर्थी गंगाधारा दिगंबरवती हो वंदन बरबर करता त्रय महाघोषदासी हो या दर्शन वरवैद्यनी देववती हो राज गिरिजा त्रिशूलपाणी शंभोनी ब्रह्मगिरीची भावे गंगा प्रदक्षिणा धरिगणे हो चैतय काया कष्टी जव जव चरणी रुदती गणे हो तव तव पुण्यविशेष विष्णु भिजा साधणे केवळ दोषवर प्रियाण शापाया गणे जय जय त्र्यंबकराज गिरिजा त्रिशूलपाणी शंभोनी
माता पिता त्वमेव त्वमेव विद्याधर त्वमेव सर्वं मम देव देवो ब्रह्मणारायण कृष्ण दामोदर वासुदेव